नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, बीएससी नर्सिंग ॲडमिशनच्या अनुषंगाने पहिल्या राऊंडचा प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग व दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंगच्या अनुषंगाने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचा जो कार्यक्रम आहे तो सीईटी सेलने 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेला आहे। तर काय आहे सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग किंवा थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंगचा कार्यक्रम, त्यानंतर सेकंड आणि थर्ड राऊंडसाठी कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे, त्यानंतर सीट मॅट्रिक्स काय असतं, सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, या अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, एबीसी काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, बीएससी नर्सिंग मधील आता पहिल्या टप्प्याचा जो कार्यक्रम आहे किंवा पहिल्या टप्प्याच्या चॉईस फिलिंगचा कार्यक्रम आणि ॲडमिशनची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सीट मॅट्रिक्स त्यांनी काल जाहीर केलेलं आहे। 1 तारखेला जे सीट मॅट्रिक्स झाली। सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, तर पहिल्या टप्प्यातल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये जेवढ्या काही जागा उपलब्ध होत्या त्यापैकी जेवढ्या विद्यार्थ्यांनी जागा ॲडमिशन घेतले आणि त्या ॲडमिशन घेतल्यानंतर ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत तर त्या रिक्त राहिलेल्या जागा ज्या सेकंड राऊंडसाठी आपल्याला अवेलेबल होणार आहेत किंवा सेकंड राऊंडच्या ॲडमिशनसाठी अवेलेबल होणार आहेत तर त्या जागेचा तपशील त्यांनी जाहीर केला, त्याला सीट मॅट्रिक्स असं म्हणत असतात। तर किती आहेत मग जागा उपलब्ध, तर पहिल्या ज्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, आपल्याकडे 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर त्या 6 पैकी 5 गव्हर्नमेंट कॉलेजमधली जागा उपलब्ध आहेत आणि त्या आहेत एकूण 55 जागा सर्व कॅटेगरीसाठी मिळून। म्हणजे सेकंड राऊंडसाठी आता चॉईस फिलिंग ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस 55 जागा आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या उपलब्ध होणार आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजच्या 4692 म्हणजे जवळपास 4700 जागा या सेकंड राऊंडच्या प्रायव्हेट कॉलेजच्या चॉईस फिलिंगसाठी आपल्याला उपलब्ध होणार आहेत। तर अशा हे सीट मॅट्रिक्स त्यांनी काल जाहीर केलेलं आहे। असंच थर्ड राऊंडचं सीट मॅट्रिक्स हे सेकंड राऊंडची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली की थर्ड राऊंडचं सीट मॅट्रिक्स हे जाहीर होणार असतं, तर ते 9 तारखेला जॉईन होईल। तर त्यापूर्वी आपण आता पाहू की कशी आहे सेकंड राऊंडची जी चॉईस फिलिंगची प्रक्रिया आहे तर ते कशी असणार आहे किंवा जो कार्यक्रम आहे तो कसा असणार आहे। तर सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग ही आता 1 तारखेपासून म्हणजे कालपासून 1 सप्टेंबरपासून तर 3 सप्टेंबरच्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करायची आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर रोजीच आपल्याला फर्स्ट राऊंडची जी सिलेक्शन सेकंड राऊंडची जी सिलेक्शन यादी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे। यावरून एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो की आपल्याला ही तारीख आता वाढवल्या जाणार नाहीच, कारण त्याच दिवशी म्हणजे आपल्याला 3 तारखेलाच सेकंड राऊंडची आता जी यादी आहे सिलेक्शन यादी ती जाहीर होणार आहे। म्हणजे आपल्याला 12:30 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंगचा वेळ आहे आणि त्या वेळेतच आपण आपल्याला सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग हे भरायची आहे। त्यानंतर प्रोव्हिजनल यादी जाहीर होणार आहे आणि ॲडमिशनची प्रक्रिया कधी होणार आहे, तर ह्या जे सेकंड यादीत आहेत तर ती 3 तारखेला सेकंड यादीतील जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले आहे तर त्यांनी 4 ते 8 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये आपल्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचे आहेत। मग ॲडमिशन घेण्यासाठी काय, तर त्यांनी त्या कॉलेजवर जायचं आहे, त्या कॉलेजवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, जी रिक्वेस्टेड फीस आहे ती भरायची आहे, ती फीस डीडीद्वारे द्यायची आहे। जर तुमच्याकडे सुट्टीचा दिवस असेल, तुमच्याकडे डीडी नसेल तर चेकची सुद्धा आपण चेक सुद्धा देऊ शकतो आणि त्यानंतर तो डीडी रिप्लेस करू शकतो असे सुद्धा त्यांनी तरतूद त्याच्यामध्ये दिलेली आहे। त्याबाबत आपल्याला विस्तृत माहिती घेणं आवश्यक आहे। तसेच ते मग अशा जेव्हा सेकंड राऊंडमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल 9 ते 8 तारखेपर्यंत आपण ॲडमिशन घेणार आहोत आणि ॲडमिशन घेतल्याच्या नंतर सेकंड राऊंडचा टप्पा हा पूर्ण होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मग कोण आहे सेकंड आणि अशाच पद्धतीचा थर्ड राऊंडचा टप्पा सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे। थर्ड राऊंडचा टप्पा कसा असणार आहे, तर थर्ड राऊंडला 9 तारखेला त्यांनी सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल। 9 ते 11 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करायची आहे आणि चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर 9 ते 11 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करून केल्याच्या नंतर 11 तारखेला दुपारी 12:30 पर्यंत म्हणजे सेकंड राऊंड सारखंच ते थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग 12:30 पर्यंत 11 तारखेला 12:30 पर्यंत करायची आहे आणि त्याच दिवशी म्हणजेच 11 तारखेला ही थर्ड राऊंडची सिलेक्शन यादी लागणार आहे। तर थर्ड राऊंडचं सीट मॅट्रिक्स काय असणार आहे तर ही मी तुम्हाला नंतर ज्यावेळेस प्रसिद्ध केलं जाईल 9 तारखेला त्यानंतर मी तुम्हाला आपल्याला सांगणार आहे। परंतु सध्या तरी तूर्त सेकंड राऊंडचीच ॲडमिशन प्रक्रिया आता सीट मॅट्रिक्स आलेलं आहे तर ते मी तुम्हाला या सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगसाठी कोण पात्र असणार आहे, तर सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगसाठी ज्यांनी पहिल्या राऊंडला म्हणजे बीएससी नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग केली नाही, परंतु त्यांना आता वाटलं की आपल्याला सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये आपल्याला आता ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी स्वतंत्र नव्याने चॉईस फिलिंग करू शकता। म्हणजे पहिल्या राऊंडला जरी चॉईस फिलिंग तुम्ही केली नसली तरी तुम्ही नव्याने चॉईस फिलिंग सेकंड राऊंडसाठी करू शकता। त्यानंतर दुसरे कोण पात्र असणार आहेत, पहिल्या राऊंडला त्यांनी रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग केली होती
परंतु त्यांना कॉलेज अलॉट झालं नाही, कुठलंच कॉलेज अलॉट झालं नव्हतं, तर त्यांना सुद्धा सेकंड राऊंडसाठी नव्याने चॉईस फिलिंग करावीच लागणार आहे. त्यानंतर ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलं होतं त्यांना सीट अलॉट झालं होतं आणि त्यांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनही घेतलेलं आहे, परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नाही, म्हणजे त्यांना पुढच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची त्यांची इच्छा आहे. तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नव्याने चॉईस फिलिंग करता येऊ शकते. तसेच ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये सीट अलॉट झाली त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी गेले असताना काही इनव्हॅलिड डॉक्युमेंट्समुळे किंवा काही इनव्हॅलिड कारणामुळे त्यांचं ॲडमिशन ही कॅन्सल झालं, तर परंतु ते आता नव्याने ॲडमिशन प्रक्रियेत उतरू इच्छित आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चॉईस फिलिंग हे या राऊंडमध्ये केल्या जाऊ शकते. मग कुणाला करता येणार नाही चॉईस फिलिंग? तर ज्यांनी रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला आहे, म्हणजे मला कॉलेज मिळालेलं आहे आणि मी या कॉलेजवर समाधानी आहे, तर मला आता कॉलेज बदलायची आवश्यकता नाही, असं त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना आता नव्याने चॉईस फिलिंग करता येणार नाही. तसेच ज्या अजून चॉईस फिलिंग मग कुणाला जर समजा तुम्ही चॉईस फिलिंग केलेलीच नाही तर तुम्ही मात्र पुढच्या या सेकंड राऊंडसाठी आता इलिजिबल असणार नाही. तुम्ही प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करावी लागते. म्हणजे मी पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केली होती, आता मला सेकंड राऊंडला मी पात्र आहे का? नाही. सेकंड राऊंडला तुम्हाला नव्याने चॉईस फिलिंग करावी लागतील. म्हणजे पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केलेली आहे म्हणून मी सेकंड राऊंडला पात्र आहे असं नाही. पहिल्या राऊंडला जरी चॉईस फिलिंग केलेली असेल तरी तुम्हाला नव्याने चॉईस फिलिंग ही करावीच लागत असते. ही एक गोष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, BSc नर्सिंगच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने मी आपल्याला वेळोवेळी जे काही अपडेट्स आहेत ते आपल्याला देणारच आहे. तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.